फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे तांदळाचे आप्पे. आणि मायरा आप्पे खूप आवडीने खाते आणि म्हणूनच मी बनवते नेहमी काहीतरी वेगवेगळं. तर तिला आज मी आप्पे बनवले आणि चटणी बनवली. तर तिचं आप्पे चटणी वगैरे बनवून झाल्यानंतर तिचं आवरून घेतलं, तिला आंघोळ वगैरे घालून देवपूजा वगैरे करून आणि पाया वगैरे पडून तिला नाश्ता दिला. आम्ही तिघांनाही नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडे. रूमचं काम चालू होतं म्हणून तिकडे पाणी मारायचं होतं. तर मग विशाल पाणी वगैरे मारत होता, मी बाकीचं आवरत होते. त्यानंतर घरी आलो आणि घरातली सर्व कामे वगैरे करून नाश्त्याची भांडी वगैरे घासून घेतली. तोपर्यंत मायरा बाहेर मेकअप करत होती. म्हणजे खाली पावडर लिपस्टिक चुकून जरी पडली असेल ना तर ती तिचा असा काही अवतार करून ठेवते आणि तिला मेकअप करायला खूप आवडतो. लॅपटॉप दिसला तेवढ्यात तिला, तर ती नंतर ते सगळं लॅपटॉप वगैरे घालून फोटोज वगैरे काढ असं म्हणत होती सारखे. तर तिचे फोटो वगैरे काढले आणि ती झोपली वगैरे दुपारचं जेवण वगैरे करून. आणि नंतर तिला खेळायला खाली घेऊन गेली सायकल. ती दुपारी झोपली ना तर नंतर ती ॲक्टिव्ह असते, चिडचिड वगैरे करत नाही. तर डान्स वगैरे ती अशीच एकटीच करत होती स्वतःच. आणि मग ती डान्स वगैरे करून झाल्यावर करत होती एकटी. आणि आज वेडनेसडे असल्यामुळे असं ठरवलं की आज आपण चिकन करूया. तर चिकन आज मम्मी बनवणार होती, तर मी तिकडे गेली आणि नंतर चिकनची बाकीची तयारी वगैरे केली. मॅग्नेट वगैरे करून ठेवलं, भाकरी भात वगैरे रेडी करून ठेवला, कारण ती आल्यावर चिकन फोडणीला देणार होती. तर नंतर मायराने बाहेर तेवढ्यात मिक्सर फोडला मम्मीचा. तर तिला असं वाटलं की मम्मी मारेल ओरडेल का काय, म्हणून ती अशीच एकटीच रडत होती. त्यानंतर चिकन मम्मी आल्यावरती मम्मीने फ्राय वगैरे केलं, असं फोडणीला वगैरे दिलं आणि असं काही मम्मीचं चिकन रेडी झालं होतं. तर आम्ही तिकडे जेवलो वगैरे आणि जेवून वगैरे आम्ही आमच्या घरी आलो. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.